बुलढाण्यात आता मतदार यादीचा घोळ संपता संपत नाही। तोच प्रभाग रचनेतही प्रचंड घोळ समोर आलाय। एकाच घरात एकाच कुटुंबात राहणाऱ्या पती पत्नी आणि आई वडिलांच्याही नाव वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आले। विदर्भ हाऊसिंग सोसायटीत राहणारे ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे हे प्रभाग क्रमांक 7 मध्ये, त्यांची पत्नी उर्मिला रोठे या प्रभाग क्रमांक 1 मध्ये, तर आई निर्मलाबाई, भाऊ दीपक रोठे आणि बहीण सुषमा रोठे यांना वेगवेगळ्या भागात ढकलण्यात आले। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांनी थेट आरोप केलाय की ही अंतिम प्रभाग रचना आणि मतदार यादी पूर्णपणे बेकायदेशीर आहे। एकाच कुटुंबाला वेगवेगळ्या प्रभागात का टाकलं, यामुळे मतदानाची टक्केवारी मुद्दामहून कमी करायची आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। शहरात असे अनेक प्रकार समोर येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि रोष आहे। निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन हे गोंधळ सुधारावेत आणि मतदारांनी आताच आपलं नाव कोणत्या प्रभागात आहे हे तपासून घ्यावं, असं आवाहनही केले जाते। बुलढाण्यातील ही प्रभाग रचना आता थेट राजकीय वादाची ठरणार हे निश्चित आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने समस्त नागरिकांना, सुज्ञ मतदारांना नम्र आवाहन करतो। सद्यस्थितीत प्रभाग रचना चुकीची झालेली असताना मतदार याद्यांचाही खूप मोठा घोळ आम्हाला पाहायला मिळाला। एकाच परिवारातला सदस्य तो प्रभागात दुसऱ्या गेला, त्याच्याच परिवारातला सदस्य दुसऱ्या प्रभागात गेला, तर त्यांचे बूथ सेंटर सुद्धा चेंज झालेले आहे। आपण जर वेळेवर निवडणुकीच्या वेळी वोटिंगच्या दिवशी जर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला बूथ मिळणार नाही, आपण कोणत्या प्रभागात आहे हे तुम्हाला कळूच शकणार नाही। त्यामुळे मतदाराची टक्केवारी घसरण्यात यात काही दुमत नाही। परंतु सुज्ञ नागरिक मतदारांना या निमित्ताने विनम्र आवाहन करतो की आपल्या मतदार याद्या प्रभागनिहाय, बूथनिहाय नगर परिषद मध्ये जमा झालेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण जावं आणि आपला बूथ क्रमांक, मतदार यादी क्रमांक आणि प्रभाग क्रमांक कन्फर्म करावा आणि नंतर ठरवावं कोणाला मत द्यावं, हे आवाहन या निमित्तानं करतो। सुज्ञ नागरिक या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देतील ही अपेक्षा, विनंती। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।